टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध आता थांबलेलं आहे। मात्र या युद्धाच्या दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या बॉर्डरवरच्या गावांना सगळ्यात जास्त फटका बसलेला होता आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गावातल्या सगळ्या लोकांना गावाच्या बाहेर नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं। मात्र आता हळूहळू या गावातली सगळी लोक जी आहेत ती पुन्हा गावात परत आहेत। मात्र तरी सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये अजून सुद्धा स्मशान शांतता पाहायला मिळते। जम्मू मधल्या जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी सध्या गावांमध्ये जी बॉर्डरच्या अगदी नजीकच्या आहेत, अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरातले आहेत, त्या गावांमध्ये अजून सुद्धा शांतता पाहायला मिळते आहे। गावातील लहान मुलं, त्याचबरोबर महिला आणि सिनियर सिटीजन अजून सुद्धा गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी आहेत। मात्र गावातला तरुण वर्ग आणि जे लोक आहेत ते आता हळूहळू गावामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। त्यांची वर्दळ गावामध्ये पाहायला मिळते। मात्र पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर अगदी दूर दूरपर्यंत ज्या गावातल्या गल्ल्या आहेत त्या पूर्णपणे शांततेमध्ये असल्याच्या पाहायला मिळत आहेत आणि गावातली तरुण वर्ग आता हळूहळू गावामध्ये परतत आल्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजता सीज फायर झाल्यानंतर म्हणजे युद्ध थांबल्यानंतर जी घोषणा करण्यात आली त्यानंतर सुद्धा 3 तासानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरू झालेल्या होत्या। काही ठिकाणी जे सीमेवरती गोळीबार असेल किंवा तोफगोळे असतील ते डागले जात होते। शेलिंग मोठ्या प्रमाणामध्ये होत आणि म्हणून गावातल्या लोकांनी येणं टाळलेलं होतं। इथल्या सगळ्या यंत्रणांनी त्यांना येण्यापासून विरोध केलेला होता। मात्र आता गावामध्ये वर्दळ सुरू झालेली आहे। शेवटी लोक जम्मू मधले असेल किंवा बॉर्डरवरच्या गावातले असेल ते गावामध्ये येत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कितने दिन से आप गांव के बाहर थे? कोई 5 दिन रहे गांव के बाहर। अभी सभी परिवार गांव में आ चुके हैं? नहीं, सभी नहीं आए हैं, अभी सिर्फ 5-7 परिवार गांव में आए हैं, बाकी सभी अभी प्लान किए हुआ है पीछे। क्या हालात है अभी गांव के? क्यों पिछले 5 दिन जो जंग चल रही थी, पाकिस्तान के बॉर्डर से कई सारे शेलिंग आ रहे थे, गोलीबारी हो रही थी, फायरिंग बड़े पैमाने में हो रही थी, क्या हालात थे गांव के? 5 दिन आप कहाँ पे रहे थे? देखो, जो फायरिंग तो पहले शांति थी हमारे गांव में, तो अभी जब पीछे जाके तो हमें खज्जल खराब होना पड़ता है। कोई गवर्नमेंट ने हमारे लिए कैंप तो लगा के रखा नहीं कि हम उधर जाके बैठ जाएं, कभी किसी रिश्तेदार के घर में, कभी किसी के घर में। हमारे लिए तो खज्जल खराबी है कि गवर्नमेंट तो हमारे लिए कुछ भी नहीं सोचा है। बाकी फायरिंग बहुत है, अभी शेलिंग हो रही थी, जम्मू तक पहुंच गई, तो हमारा गांव तो पास में ही है। इधर तो बहुत शेलिंग आ रही थी, पूरे गांव में शेलिंग ही शेलिंग हो गई थी परसों रात को। बॉर्डर कितने पास में है गांव से, कितनी दूरी पर है? आधा किलोमीटर दूर। बहुत शेलिंग आती है यहाँ पर, बहुत मुश्किल होता है। हमारा गांव का पशु जो भी है, इंसान, बूढ़ा परिवार नहीं रह सकते इधर, बहुत मुश्किल है। भारत और पाक के बीच जो जंग छिड़ गई थी तभी बड़े पैमाने पे फायरिंग की जा रही थी, बॉर्डर के इलाकों से शेलिंग भी हो रही थी। इससे पहले कभी शेलिंग हुई थी या फिर फायरिंग की आवाजें आती हैं? हाँ, पहले भी होती है, फायरिंग की बारी भी आती है, शेलिंग भी पड़ती है इधर, हर कुछ होता है। तब आप क्या करते हैं? गांव में कई बंकर बने हैं जिसमें सेफ सुरक्षित आपको रखा जाए, जहाँ पे आप जाते हो? कितने सारे बंकर हैं आपके गांव में? बंकर तो है बट उसकी सेफ्टी नहीं है, कोई मोन्टी नहीं बनी है, उसके मुंह के आगे गिर जाए अंदर सभी के सभी जो बैठे हुए हैं वो सभी नुकसान हो जाएगा उनका। तो शेलिंग बहुत होती है। जंग रुक गई है, दोनों देशों ने समझौता कर लिया है, लेकिन भारत ने पाकिस्तान की हद में जाकर कई सारे एयरबेस पूरी तरह से ध्वस्त कर चुके थे। दहशतवादी जो टेररिस्ट कैंप है वो भी पूरी तरह से ध्वस्त किए हैं। किस तरह से देखते हैं 5-8 दिन जो जंग चली, उस जंग को आप किस तरह से देखते हैं? बहुत अच्छा किया जो भी किया, जो उनके एयर स्ट्राइक किया उनका बहुत अच्छा था। तो तकरीबन आप अभी गांव वाले बाकी के जो लोग हैं जो बाहर हैं, सुरक्षित जगह पे उनको रखा गया था, गांव की महिलाएं हो, छोटे बच्चे हो, सीनियर सिटीजन हो, वो आ रहे हैं क्या गांव में? अभी तकरीबन नहीं आए हुए हैं, एक दो आदमी घर का आया हुआ है, बाकी सभी पीछे ही हैं। अभी कोई पता नहीं, कल भी जैसे आ रहा था, न्यूज़ पे आ रहा था कि सीज फायर हो गया है, उसी समय बाद 2 घंटे के बाद यहाँ से फिर से शेलिंग होना शुरू हो गई। शेलिंग हुई थी मतलब कल सीज फायर होने के बाद भी? सीज फायर होने के बाद भी इधर शेलिंग शुरू हुई थी। हम वापस आने की कर रहे थे, फिर से पीछे से भाग गए पीछे। जम्मूमधल्या बॉर्डरवरच्या गावं जी आहेत त्या गावाच्या आसपासचा हा सगळा परिसर आहे आणि इथले जे काही लोक आहेत त्या हळूहळू आता गावामध्ये येत आहेत आणि त्या लोकांशी बोलल्यानंतर पाहायला मिळतं शेतीची कामं जी आहेत ती सुद्धा सुरू झालेली आहेत। खेतों के काम शुरू हो गए क्या?
कार ਵੀਰੇ ਗੱਲ ਕਰ ਉਹ कार ਗੱਲ हो गए खेतों के काम शुरू हो गए काम शुरू हो गए कितने दिन बाहर थे आप कार ना ਗੱਲ कितने दिन बाहर थे बाहर 10 दिन रह के आए शेताची सुद्धा कामं आता हळूहळू लोकांनी सुरू केलेली आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये शेताची कामं चालतात. मात्र 5 दिवसापासून ही सगळी शेताची कामं जी आहेत ती पूर्णपणे ठप्प होते आणि अखेर आता गावातील तरुण वर्ग असेल, महिला असतील, सिनियर सिटीजन असतील, ज्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं त्यांना हळूहळू आता गावामध्ये आणलं जातंय. भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलेलं आहे. मात्र बऱ्याच लोकांकडून ही भावना आहे की पाकिस्तानला कायमचा एक धडा शिकवणं गरजेचं होतं. ही एक चांगली संधी होती. मात्र आता भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून जे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत किंवा त्यांचं जे काही नुकसान केलेलं आहे त्याला सुद्धा भारताने एक चोख प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आता हळूहळू लोकांची वर्दळ पाहायला मिळते. गावातले जे लोक सुरक्षित ठिकाणी गेलेले होते ते सुद्धा आता हळूहळू गावात येताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर.